जनावरांच्या खरेदी विक्रीवर शासनाने तोडगा काढावा म्हणून शासनाने या गंभीर विषयाकडे तात्काळ ते विषय मार्गी काढावा म्हणून आज शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी व कुरेशी समाजाने जिंतूर तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्याकडे एक अर्ज सादर केला आहे। तर त्यांनी अर्ज सादर केल्याच्या नंतर आपण त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे त्यांची, शेतकऱ्यांचे काय अडचणी आहेत, कुरेशी समाजाने जनावरे खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांना काय अडचणी भासत आहेत ते आज आपण त्यांच्याकडून थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपल्या सोबत आहेत शेतकरी संघटनाचे कार्यकर्ते तथा शेतकरी। नाव काय साहेब तुमचं? दगडूबा देवराव भोजी। तर तुम्ही जे काल निवेदन दिले तहसीलदार साहेबाला की जनावरे विक्री खरेदीवर तात्काळ याकडे तोडगा काढावा म्हणून, ते प्रश्न मार्गी काढावा म्हणून शासनाकडे एक अर्ज केले, तर तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या महाराष्ट्रामध्ये जनावरचे बाजार ठप झालेले आहेत। आज आमच्याकडे भाकड जनावर आहेत आणि भाकड जनावराला आम्ही खाऊ घालायला आमच्यापाशी काही नाही आणि त्या सरकारनं त्या भाकड जनावरांसाठी आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा, नसता बाजार चालू करून द्यावा आणि बाजार नसता चालू झाले तर आमचे भाकड जनावरांची सोय करा। आम्ही नसता आम्ही एखाद्या समजा कोणत्या ऑफिस मध्ये सोडायच्या जनावर तिथं आणून सोडणार। तुम्ही त्या निवेदनामध्ये काय काय उल्लेख केलेला आहे? की निवेदनामध्ये असं उल्लेख केलेला आहे की हा कुरेशी समाज इतका अत्यंत गरीब समाज आहे, त्यांच्यापाशी काही शेती नाही, काही नाही, कसं तेवढं ते विकतात, तेवढं ते खातात, ते बाकी त्याच्यापाशी काही शिल्लक नाही। त्याला धरायलेत, हाणायलेत धरून आणि वाहतूक जो करणारा आहे ड्रायव्हर आहे त्याला सुद्धा हाणायलेत। त्यांचं एखादं ढोर आणायचं असलं आणि आमचं मोडकं फेडकं एखादं ढोर समजा कुठं कोणाच्या दारात नेऊन बांधायचं, आमची जगवायची ताकद नाही। याच्यासाठी सुद्धा सरकारने ताबडतोब बाजार ह्या जे गोमांस आहे ते बंद करा, ते आम्ही म्हणत नाही तुम्हाला नाही, मात्र आमच्या जनावरांचा भाकड जनावरांचा प्रश्न मिटवा आणि सरकारला एवढीच विनंती आहे की एवढा हे 2 हप्त्यामध्ये हे मार्गी लावा, नसता शेतकरी संघटना पूर्ण आंदोलनाच्या दिशेवर उतरत। शेतकरी शेती करून जोडधंदा हा पशुधनाचा करत आहे, तर बाजार बंद झाल्यामुळे कुठेतरी पशुधनावर एक म्हणजे प्रभाव पडलेला आहे, तर त्याविषयी काय म्हणणं तुमची? प्रभाव म्हणजे चांगलाच प्रभाव पडलेला आहे त्यांना। समजा प्रभाव म्हणजे कुठं बांधणार, कुठं नेणार, पावसाळा आहे, एवढ्या जनावराला कुठं बांधणार आहे? ते जे भाकड जनावर असतंय त्याला ते विकावंच लागतंय शेतकऱ्याला। आणि एखादा समजा शेतकरी काय करतो म्हणजे 75% शेतकऱ्यापाशी काय तेवढं शिल्लक माल नसतोय, माल आला इकून तिकून तर फक्त सोयाबीन आल्यावर पैसे येतात, मध्ये ते बैल जे नांगरणी डोंगरणी करून पेरणी करून ते बैल नंतर विकून टाकतात आणि ह्या बाकीचा व्यवहार हे करतात, दखवितात। तुमचं नाव काय? माझं नाव हनुमान आमले। शासनाने गोवंश कायद्याअंतर्गत एक नवीन कायदा लागू केलेला आहे, ते म्हणजे मोका। तर तुम्हाला काय वाटते? गोवंश कायदा कठोर करण्यात आलेला आहे, गोवंश हत्या कायदा कठोर करण्यात आलेला आहे, तर शासन हा प्रश्न सोडविल का? तुम्हाला काय वाटते? शासन प्रश्न सोडविल का नाही याच्यावर आपण शेतकरी आणि जो कुरेशी बांधव आहे यांनी जर आक्रमक पवित्रा जर घेतला आणि शासनाला जर भाग पाडलं तर निश्चितच हे प्रश्न सुटल असं मला वाटतंय। बरं, आता तुम्ही जे काल तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे, तर त्या निवेदनामध्ये कोणत्या कोणत्या मागण्या म्हणजे उल्लेख केलेल्या मागण्या? आमची प्रमुख मागणी ही आहे की जनावरांचे बाजार जे गोवंश हत्या बंदी किंवा याच्यावर नावावर जे बंद केलेत तर हे चुकीचे आहेत। कारण गोवंश हत्या बंदीचा पडदा टाकून जे गोरक्षक आहेत ते व्यापाऱ्याचे टेम्पो अडवून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे, अशा बऱ्याचशा घटना घडल्या। आणि दुसरा आमचा एक मुद्दा असा आहे की वन्यजीव संरक्षण हा कायदा रद्द करण्यात यावा। तो याच्यासाठी की वन्य प्राण्यांना शेतकऱ्याचं अतोनात नुकसान केलंय, पिकाची नासाडी केली, नासधूस केली आणि एकतर पिकाला 10-15 वर्षापूर्वी जे भाव होता तेच भाव आज शेतमालाला आहे आणि त्याच्यातून जर 50-60% नुकसान वन्य प्राणी जर करीत असतील तर शेतकरी
जगणार कसा हा एक मुख्य प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे. नाही ना, उद्देश आहे की आमचं नुकसान वन्य प्राणी करायले तर, आणि सरकारला जर या प्राण्याचा एवढाच पुळका आलाय तर सरकारनं 10-5 एकर कुठंतरी माळ रानावर जमीन खरेदी करावी किंवा शासकीय जमिनीवर एक कंपाऊंड करावा आणि त्याच्या पद्धतीनं चारा शेतकऱ्याकडून खरेदी करावा किंवा कुठूनही खरेदी करावा, बाहेर देशातून मागवावा आणि त्या प्राण्याचं संरक्षण करावं. पण आमच्या मुळावर जर हे प्राणी उठत असतील तर शेतकऱ्याचं जगणं मुश्किल झालेलं आहे. बरं, उदाहरणार्थ समजा उद्या शासनाने हे जे तुमचे प्रश्न आहे, जे मागण्या आहेत ते मान्य नाही केले तर कुरेशी समाज कसा जगेल? काल आम्ही कुरेशी बांधवासोबत जिंतूरच्या कुरेशी बांधवासोबत आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की शेतकरी आणि कुरेशी बांधव या दोघांचं एक वेगळं नातं आहे आणि दोघांनीही संयुक्त आम्ही एक असं ठरवलंय की जर का याच्यावरची बंदी नाही उठवली बाजारावरची तर कुरेशी बांधव जिंतूर तालुक्यातले आणि जिंतूर तालुक्यातले शेतकरी आम्ही दोन्ही मिळून एक संयुक्त आंदोलन करू आणि तिथं आमचे जे जनावर विक्रीसाठी आम्हाला न्यायचे तर ते आम्ही तहसील कार्यालयामध्ये नेऊन सोडू आणि सरकारला आमच्या बाजूचा निर्णय घ्यायला आम्ही भाग पाडू. हे आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तथा शेतकरी बांधव व कुरेशी समाजाचे काही बांधव आपल्यासोबत उपस्थित होते. त्यांनी शेतकरी संघटनेने जे काल तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलेले आहे की जे कुरेशी समाजाचा बेमुदत संप आहे, त्यांचे जे मागण्या आहेत त्यांनी शासनाने तात्काळ ते मंजूर करावे आणि बैल जनावरांचा बाजार पूर्वीच सुरू करावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आणि कुरेशी समाजाला होणारी अडचण म्हणजे विविध संघटनेकडून त्यांचे वाहने अडवणे, कुरेशी समाजाला मारहाण करणे, त्यांच्याकडून पैसे हिसकावून घेणे, हे जे घटना घडत आहे तर शासनाने त्यावर एक कठोर कायदा करावा अशी त्यांनी या तहसीलदार साहेबामार्फत शासनाला एक निवेदन दिलेले आहे. तर शासन आता या गंभीर बाबीकडे कोणत्या पद्धतीने पाहते आणि कोणत्या पद्धतीने कुरेशी समाजाचा व शेतकरी बांधवांचे जे अडचणी आहे, समस्या आहेत ते सोडविते हे पाहणे देखील गरजेचे आहेत. तसेच शेतकरी संघटनेने त्या निवेदनावर एक उल्लेख केलेला आहे की शासनाने 2 आठवड्यामध्ये ह्या अडचणी ज्या कुरेशी समाजाचे शेतकरी बांधवांचे ज्या अडचणी आहेत ते तात्काळ नाही सोडविल्या तर जिंतूर तालुक्यामधला कुरेशी समाज व शेतकरी संघटना तसेच शेतकरी बांधव तहसील कार्यालयात जनावरे सोडण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे.